आम्हा 6 भावंडांना आबांनी केव्हाच हात लावला नव्हता. महादेव एवढा खोडकर, पण त्यालाही मारल्याचं मला आठवत नाही. मुळात आबा घरातच नसत. सकाळी आम्ही उठण्यापूर्वी ते पाचगणीला जात, रात्री उशिरा घरी येत. कधी आमची गाठभेट झाली तर ते फार कमी बोलत. आम्हापैकी कोणी दंगा केला, खोडी काढली तर ते रागानं पाहात. त्यांच्या डोळ्यातच मोठी दहशत होती. मी केल्या चुकीचं मनोमन प्रायश्चित्त भोगत होतो. काही केल्या मनातून चूक जात नव्हती, मीच मला शिक्षा करून घेत होतो. कधीही चोरी करायची नाही ही अक्षरं काळजावर कोरली जात होती. महिना दीड महिना गेला. मी रात्रशाळेला निघालो. बरोबर लभाराचा जगू होता. रस्त्यावर आलो. तिथे गारीगारवाले बसले होते. गारीगार म्हणजे आईस्क्रीमची कांडी, सायकली, त्यावरचे 2 बॉक्स आणि ते दोघं. ते एस टीची वाट बघत होते. पोरांनो, अरे गाडी कधी येईल? त्यातल्या एकाने विचारलं. येईल की तासाभरात, मी म्हणालो. आईला म्हणजे बट्ट्याबोळच झाला. पाचगणीत पोचस्तवर दाट अंधार वाहणार. आता घाटानं वाईला अंधारातनं जायचं कसं? त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणाला. दुसरा विचार करून म्हणाला, पोरांनो, डोंगरानं एवढ्या सायकली उचलून नेता का? आम्ही त्यांच्याकडे बघत राहिलो. हे बघा, आम्ही बॉक्स घेतो, तुम्ही सायकली खांद्याला लावा, 1-1 रुपये देतो. आम्ही विचारत पडलो. बघा जमतंय का? आम्हाला वाईला जायचे, सायकलीला लाईट नाही. आम्ही तयार झालो. दोघांनी 1-1 सायकल उचलली. पायवाटेनं डोंगराला लागलो. उत्साहात निघालो खरे, पण जेव्हा दम लागला, पायात गोळे आले, घाम गळायला लागला, तेव्हा अक्षरशः आईचं दूध आठवलं. आमची ती हालत बघून ते सायकलस्वार मदतीला आले. कधी डोक्यावर बॉक्स, कधी सायकल खांद्याला, असं करत आम्ही पाचगणीत पोहोचलो. आयुष्यात पहिल्यांदा मी लाईट पाहिली. रात्रीच्या झगमगाटातली पाचगणी पहिल्यांदा पाहिली. पाचगणीचं ते वैभव आजही माझ्या डोळ्यापुढे आहे. आम्हाला त्या गारीगारवाल्यांनी चहा पाजला. हॉटेलात चहा मी पहिल्यांदा प्यायलो. त्यांनी 1-1 रुपया दिला. माकडासारख्या उड्या मारत डोंगरानं निघालो. आम्हाला भीती वाटली नाही. श्रमामुळे थकवा आलेला गेला होता. कधी एकदा आईबाबांना तो रुपया दाखवीन असं मला झालं होतं. मी घरात शिरलो. आबांनी माझ्याकडे बघितलं. माझा उत्साहच मावळला. काय रे, आज बी काहीतरी केलंच ना? कापलं ना नाक? मी 1 रुपया पुढे केला तोपर्यंत आईसुद्धा तिथे आलेली होती. कुणाचा चोरला रे? कुठनं आणला? अरे बोल की मसोबा. मी गारीगारवाल्याला मदत केल्याचं सांगितलं. पटकन आई पुढे झाली. तिने मला छातीशी धरलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. रात्री अचानक मी जागा झालो तर आई माझे पाय दाबत होती. अशी माझी आई. माझ्यावर तिचं आभाळा एवढं प्रेम. सतत पंखाखालीच मला ती सांभाळत होती. मला सांधेदुखीचा आजार जडला. कधी गुडघा दुखायचा, कधी घोटा, तर कधी पायाची बोटं. सूजही यायची. मग आईची एकच धावपळ. रोज निरगुडीचा पाला आणायची, पाण्यात शिजवायची, त्या पाल्यानं शेकवायची. रामू खरातला बोलवून आणायची. कसली कसली तेलं लावून तो मालिश करायचा. एकदा तर मी 2 महिने अंथरुणावर पडून होतो. पायाचं बोट जरी हलवलं तरी प्रचंड वेदना व्हायच्या. अंथरुणावर पडून मनात यायचं, संपलं आपलं. आयुष्यभर आपण पांगळच राहणार. आत्महत्येचे विचार डोक्यात यायचे. या सुंदर जगाचा निरोप घ्यावा असं वाटायचं. आई धीर द्यायची. कोणी जे सांगे ती करायची. देवऋषी झाले, विटेनी शेकवलं, एरंडेल तेल लावलं, सगळे प्रकार झाले, पण यश काही येत नव्हतं. आई धीर द्यायची. देवाच्या पाया पडायची. पिंपळोबा वाकडोबाला साकडं घालायची. चांदीचं टाक करीन म्हणायची. गोंडा बांधीन म्हणायची. पण देव पण हट्टी होता. मला उठूनसुद्धा बसता येत नव्हतं. आई रड रड रडायची. दवापाणी करण्यासारखी परिस्थिती नव्हती. दादा आप्पांनी मुंबईची वाट धरली होती, पण ते पाठवणार काय? खानावळ स्वतःचं भागवून ती पोरं कितीसं पाठवणार? त्यात घरात एक तोंड वाढलं होतं.
तान्हाई वहिनी घरात आलेली होती. मी भावनाप्रधान. 2 महिन्यांच्या आजारानं माझ्या आयुष्याचा शेवट जवळ आलाय असं वाटायला लागलं. आपलं नाव मागे राहावं हीच इच्छा बळ धरू लागली. मी वही पेन घेतला. पोटावर झोपायचो, वही पुढे ठेवायचो, लिहायचो. तरंग नावाचं छोटं नाटक मी त्या काळात लिहिलं. कोणत्या औषधाने माझ्यात फरक पडला सांगता येत नाही. देवाची भागवा भागव केल्यानं देवाला दया आली का काय माहीत नाही. एवढं मात्र खरं, आईच्या परिश्रमाने मी बरा झालो. पावसाळ्याच्या सुरुवातीला, कधी थंडीच्या दिवसात सांधे दुखायचे, पण पूर्वी एवढा त्रास नाही झाला. आमच्या गावात प्रत्येक वर्षी दसऱ्याला नाटक असायचं. गावात जत्रा नव्हती, दसरा हीच जत्रा. त्यामुळे जत्रेचा उत्सव मोठा. पै पाहुणे, सासूरवाशिणी, मुंबईतले चाकरमानी दसऱ्याला यायचे. जागराला सगळी माणसं हजर. दसऱ्याच्या आदल्या दिवशी जागर. त्या जागराला नाटक ठरलेलं. नाटक गावातलीच हौशी पोरं बसवीत. स्त्री पात्र ही जरा नीटनेटका दिसणारा मुलगा करे. महिना महिना देवळात तालमी चालत. खूप वर्षांपासूनची ही पद्धत. बाळकू पाटील, भटीवरचा गणपत दादा, शंकरराव, स म बेलोशे, चाऱ्याखालचा अण्णा, माझे थोरले बंधू तुकाराम यांच्यापासून ते दुसऱ्या फळीतले बाजीराव तुकाराम असे सगळे नाटकात काम करत. मी नाटकाच्या तालमी पाहायला जाई. अगदी रमून जाई. 7वीत असताना पुढारी पाहिजे नाटकानं मला नाव मिळाल्यानं पुढे मी गावातल्या नाटकात काम करायला लागलो. माझ्या वाट्याला नेहमी स्त्री पात्र असे. गणपादादा पूर्वी मुंबईला होते. गिरण गावातल्या नाटकात काम केलेले होते. ते बालगंधर्वांच्या गोष्टी सांगत. मी प्रभावित होई. जग्गू भाऊ हाही माणूस नाटकाचा छंदी. रेशीम केंद्रात नोकरी करी. वागणं बोलणं राहणं ब्राह्मणासारखं. स्पष्ट उच्चार, शुद्ध भाषा. महादू पाटलांचा हा 2 नंबरचा भाऊ, त्यामुळे गावात दराराही मोठा, मानही मोठा. गणपतदादा आणि जग्गू भाऊ हे आमचे डायरेक्टर. संवाद बोलावेत कसे, अभिनय करावा कसा हे करून दाखवत. स्त्री भूमिकेतल्या पुरुष पात्राला तर आपण पुरुष आहोत हेच विसरून अभिनय करायला लागतो. चालण्यात, बोलण्यात, हावभाव करण्यात मोठी कसरत करायला लागते. गणपादादा आणि जग्गू भाऊच्या तालमीत मी कसरत केली आणि त्यात यशस्वी झालो. अभिनयातले बारकावे शिकलो, संवाद शिकलो, घटना शिकलो. माझ्यातला नाटककार आमच्या गावच्या मातीत अंकुरला आणि कलाकार बालविकास मंडळ काटवलीच्या रंगमंचावर जन्माला आला. मला घरकोंबडा म्हटलं जायचं. आई मला बाहेर जाऊच द्यायची नाही. पण नाटकात काम करू लागलो तसा संध्याकाळी मी देवळात जाऊ लागलो. तिथे अनेक माणसं आलेली असत. माझ्या वयाची पोरं असत. आम्ही मग लिबर्टी वाचनालय सुरू केलं. बाजीराव पाटील, बाजीराव बेलोशे अशी पोरं आघाडीवर होती. वाचनालय सुरू केलं त्या दिवशी आम्ही गावातून मिरवणूक काढली. वाचनालयात जुनी पानी 8-10 पुस्तकं होती. बाजीराव बाळकू पाटलांचा मुलगा. बाळकू पाटलांची थोरा मोठ्यात उठबस. मेढ्या साताऱ्याला येणं जाणं, त्यामुळे बाजीरावाच्या घरी पुस्तकं. त्यातलीच 8-10 आमच्या वाचनालयात आली. त्या 5-10 पुस्तकांनीच मला वाचनाची आवड लावली. आमच्या घराशेजारी बाळकू पाटलाचं शेत, अगदी घराला लागून. त्यामुळे शेतात पीक असलं की कोंबड्या नासाडी करत. शेताची राखण करण्यासाठी बाळकू पाटलांचे वडील गेना पाटील येत. वय झालेलं, हातात काठी, म्हातारा बांधावर येऊन बसायचा. खाल्ल्या पिल्ल्याचं शरीर, हातापायाच्या लोखंडाच्या कांबी, रंग गोरा, नाक पोपटासारखं. एवढं वय झालेलं तरी बोलणं विचारवंतासारखं. स्मृती ताजी, आठवणी पक्क्या. गेनू पाटील मला गोष्टी सांगायचे. कधी देवादिकांच्या, कधी भूताखेतांच्या, तर कधी काळी गावात घडलेल्या. काटवली गावाचा इतिहास त्यांनीच सांगितला. काटवलीतली बेलोशांची वस्ती पहिली बनात होती. जन्नीचं दगडी देऊळ तिथंच. शेजारी कुडाळी नदी. माणसं मागास, राहणी साधी. आज जिथं गाव आहे तिथे काटे नावाची माणसं राहायची. बेलोशे आणि काटे यांच्यात झगडा, हाणामाऱ्या, कापाकापी. हरघडी काटे लोक बेलोशांवर विजयी व्हायचे.
काटे रानटी होते, पण काटक होते, संख्येनं अधिक होते. ते बेलोशांवर विजयी होणारच. मारामाऱ्या, खून, लुटालूट रोजचीच. बेलोशे चिडले. काट्यानं काट्यांचा काटा काढायचा डाव आखला. बेलोशे काट्यांपेक्षा अक्कलवान. अनेक गावात स्थलांतर करीत करीत आल्यानं अनेक गावांचं पाणी पचवलेले. त्यांनी तडजोड करण्याचा डाव टाकला. काट्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. झाडून काटे जेवणाला आले. पोरं बाळं, बायका मुलांना जेवायचा आग्रहच धरला. दुसऱ्या दिवशी काटेंपैकी एकही माणूस उरला नाही. जेवणात कसलंसं रानटी विषारी औषध टाकलेलं होतं. झालं. अनेक पर्यंत जाळणार कधी, टाकली गाडून. आभरा नाही, बाभरा नाही. मग बेलोशे काटे लोक राहत तिथे वसाहत करून राहिले, म्हणून गावाचं नाव काटवली पडलं. आता यातलं खरं किती खोटं किती ते आई जन्नेला माहिती. गेनू पाटलांना कोणीतरी सांगितलं, त्यांनी ते मला सांगितलं. माझ्यातला कथालेखक तिथेच गाडला. आईला गोष्ट सांगायला वेळ कुठे होता. आजी तुळसाई गोष्टी सांगायची. तिच्या गोष्टीत भूत हादळीत जास्त असायच्या. आईला कधी ग्रंथ माहिती नाही, कथेकाऱ्यांची कथा माहिती नाही, शिक्षण म्हणजे काय तेही माहिती नाही. पण ती मला श्रावण महिन्यात ग्रंथ ऐकायला पाठवी. पुढच्या आवाडात कोंडूबुवा ग्रंथ वाचायचे, त्याचं निरूपण करायचे. ताशा वाजवणाऱ्या पावसाच्या संगीतावर 5-25 माणसं कथा ऐकायची, ग्रंथ ऐकायची. बहुतेक सगळे श्रोते म्हातारी माणसं. मी एक बालक. मी ऐकायचो, विचार करत राहायचो. रात्र रात्र ऐकल्या कथेवर विचार करत राहायचो. कोंडूबुवाची रंगूबाई, पाराय, झिंगाय, चिंगाय अशा काही बायका ग्रंथ ऐकायला येत. पुढे आप्पाचं लग्न झालं. जनाई वहिनी घरात आली. आमच्या घरातलं लग्न म्हणजे त्यावेळी बाहुला बाहुलीच्या लग्नासारखं. पत्रिका नाहीत, एकतर अधिक पै पाहुणे नाहीत. गाव पाहुण्यांचं, पण त्यांना सुपारीचं खांड दिलं की निमंत्रण पोहोचल्यासारखं होईल. आमच्या घराला गावात सर्वाधिक आधार महादू पाटलांचा, किसाय आत्याचा आणि म बेलोशे गुरुजींचा. तर आप्पाच्या लग्नाची गोष्ट सांगतो. बाबू भाऊजींनी बैलगाडी काढली. आम्ही भावंड, आप्पा, चुलत बहिणी गाडीत बसलो. 4 गावकरी चालत निघाले. मोजून 15-20 माणसं, एवढंच वऱ्हाड. लग्न चांगलं 3 दिवस लागलं. पहिल्या दिवशी हळद, दुसऱ्या दिवशी लग्न, तिसऱ्या दिवशी सुपारी खेळणं, रुसवारुसवी आणि वरात झालं. आईनं आपलं कंबरडं मोडून जे करता येईल ते केलं. माझ्या बहिणीचं, बाईचंही लग्न आईने पुढे लागून केलं. मी शिकत होतो. मलाही मुली सांगून येत होत्या. 8वीत असताना पहिली मुलगी आली. छान होती, ओळखीची होती, पण आईने नाकारली. गावात पाहुणे आम्ही, त्यामुळे गावातल्या मुली माझ्या मेहुण्या. चेष्टा मस्करीत अनेक जण आमच्या जोड्या जुळवायचे, पण देण्याची धडाडी कुणी केली नाही, कारण आमची परिस्थिती. मी 11वी पास झालो. मुंबईला गेलो. मुंबई भिवंडीत काम धरलं. पुन्हा परत आलो. सातारला D.Ed केलं. D.Ed होय नाही, नोकरी नाही, म्हणून पुन्हा मुंबईला गेलो. वर्षभर मुंबईत नोकरी केली. माझ्या आईची छाया सतत माझ्यावर होती. मी नियमित तिला पत्र पाठवत होतो, पैसे पाठवत होतो. मी सिंधी माणसाकडे काम करत होतो. मोथा मार्केट, 4था मजला. बाहेर बोर्ड विजय बिल्डर. पण त्यांचा सिमेंट, वाळू, वीट, दगड, लोखंड याच्याशी काही संबंध नाही. मला पगार 110 रुपये. माझं काम झाडलोट करणं, पाणी भरणं, आलेला फोन घेणं. 10 बाय 15 फुटाचं ऑफिस, दुसरं काम नाही. फोन क्वचित एखाद दुसरा यायचा, बास. मोटूमल शेट यायचा, तो 3-4 वाजता. बरोबर 4-2 माणसं असायची. त्यांच्या गप्पा गोष्टी चालायच्या. सिंधी भाषेत बोलत राहायचे. त्यांना चहा लागला तर आणायचा, बास. एक दिवशी एक माणूस आला, कोकणातला होता. त्यांनी मराठीत बोलायला सुरुवात केली. शेठचा तो मित्र असावा. त्यांनी माझी माहिती घेतली. मी D.Ed होणे इथं फडका मारतोय हे बघून त्यांनी हळहळ व्यक्त केली आणि म्हणाला, माझ्याबरोबर काम करशील? कोणतं काम? एका दिवसात हजारोपती बनशील. मी समजलो नाही. काम करशील का तेवढं सांग. कामाचं स्वरूप सांगा ना. सांगीन, वेळ आली की सांगीन.
पण तुला संधी दिली तर त्याचं सोनं कर, नाही म्हणू नको. तो निघून गेला. मी संधीचं सोनं करण्याची स्वप्न पाहत राहिलो. आणि एक दिवस फोन आला. जगत आहे का? त्यावेळी शेठ मला जगत म्हणायचा. हां बोलतोय. 5 पेटी माल आहे, तू किती घेणार? मला काही समजे ना. अरे संधीचं सोनं कर. मी ओळखलं, तोच तो कोकणस्थ माणूस. 5 पेटी वगैरे मी काही समजू शकलो नाही. अरे घडी आहे घडी, फॉरेनची घडी, कस्टम चुकवून आणलेली. एक घडी 40ला पडते, बाजारात 200चा भाव आहे. तू 100-150ला विकलीस तरी चालेल. एका घड्याळामागे किती रक्कम मिळणार याचा मी हिशेब करत राहिलो. अरे बोल ना, बोल, साला सुधारायचा नाही तू. हां, मला काही गिऱ्हाईक नाही आहे का? तुला मोठा करायचा म्हणून झकमारी करतोय. एका पेटीत किती असतात घड्याळं? माझं अज्ञान म्हणून प्रश्न केला. 100. 40 रुपयाला एक, याप्रमाणे 100 घड्याळं घ्यायची झाली तरी 4,000 रुपये लागणार होते. इथे 5 रुपयाची मारामार. नाही जमणार नाही. का? माझ्याकडे 4,000 नाही आहेत. मग अर्धी पेटी घे. अरे बाबा, माझ्याकडे 10 रुपये पण नाही आहेत. तू असाच राहणार. अरे काढोड कर बघ, एका तासाने मी परत फोन करतो. संधीचं सोनं करायची संधी घालवू नको. त्यांनी फोन बंद केला. मी डोकं खाजवलं. पैसे कुठून मिळतील याचा विचार केला. मावशीकडे मागावेत असं मनात आलं, पण मला ते योग्य वाटलं नाही. पण तरीही ऑफिस बंद केलं, मावशीकडे गेलो. मावशी, मला पैसे पाहिजे. किती असतील तेवढे दे. 200 असतील. मग दे तेवढे. अरे पण कशाला? नंतर सांगेन. तुला 2 दिवसात 200चे 400 देतो. मावशीने 200 दिले. त्याचा फोन आला. काय ठरवलं? 200 आहेत. चाला, तू तर बेकारदास आहे. तेवढेच मिळाले. 5 पीस मिळतील. चालेल. क्रॉफर्ड मार्केटच्या कोपऱ्यावरच्या सर्कलमध्ये येऊन उभा राहा, मी तिथे येतो. पैसे दे. मी तुला घडी देईन. लगेच सटकायचं. पोलिसांचा लफडा नको. त्याच्या सूचनांचं पालन करत मी ठरल्या ठिकाणी 200 रुपये घेऊन आलो. तो तिथे नव्हताच. मी डोक्यात आकडेमोड करत होतो. 5 पीस जरी 100ने विकले तरी 500 रुपये होणार. मावशीचे 200 दिले. 300चा फायदा. 300ची आणखीन घडी घ्यायची, ती विकायची. आणखीन घ्यायची, ती विकायची. पुन्हा घ्यायची, पुन्हा विकायची. अरे हे अक्कल, कधीपासून बोंब मारतोय मी. मी समोर बघितलं, तो पलीकडे उभा होता. ये बाबा पटकन. मी पटकन पलीकडे रस्ता क्रॉस करून गेलो. पैसा निकाल. मी 200 रुपये दिले. 10 मिनटं थांब, माल लाता मैं. तो सटकला. 10 मिनिट झाले, तास झाला, 2 तास झाले. मी परत फिरलो, ऑफिसला गेलो. आतून दरवाजा बंद केला. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पैसे गेल्याचं दुःख होतं, पण मावशीची भीती होती. तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला तर ती माझ्या आईवर घसरणार होती. आईला शिव्या घालत राहणार ती. D.Ed झालो होतो मी, म्हणजे शिक्षक झालो होतो, पण नोकरी लागली नव्हती. पण शिक्षक होण्याची लायकी मात्र मी संपादन केली होती. जिल्ह्यात पहिला आलो होतो D.Edला. आणि एका सामान्य माणसाने मला फसवलं होतं. माझ्या चाकलेवर मी रडत होतो. दोष माझा होता. फटाफट श्रीमंत होण्याची मलाच हौस होती. माणसं असा अघोरी रस्ता का निवडतात? त्या रस्त्याने सगळ्यांना जाता येतं का? वाटे इथं आई हवी होती धीर द्यायला, कुशीत घ्यायला आई हवी होती. गुन्हेगाराला गुन्ह्याची शिक्षा न देता सुधारण्याची संधी देते, ती म्हणजे आई. रात्री जेवण झालंच नाही. मित्राच्या ऑफिसमध्ये झोपायचो, त्यालाही काही बोललो नाही. संपत बेलोशे तसा माझा चांगला मित्र होता, पण त्याला सांगून उपयोग नव्हता. रात्र जागून काढली. मावशीला 200चे 400 देईन म्हटलं होतं, किमान 200 तरी दिलेच पाहिजेत. विटीला राहायचो. संपत बेलोशीचा तो मित्र. तो तिथे नोकरीला होता. ऑफिसच्या चाव्या त्याच्याकडे होत्या. रात्री आम्ही या चंद्रकांतच्या ऑफिसमध्ये झोपायचो. पहाटे उठून मी कोळीवाड्यात जायचो. मावशीला चपात्या करू लागायचो. आलो नेहमीप्रमाणे. आज माझा नूर बदलला होता. मावशीने तो बरोबर ओळखला.
काय झालं रे बाबा तुला? काय आजारी आहेस का? मी काहीच बोललो नाही. घरून काही सांगावा पत्र? मी तसाच चपात्या भाजण्यात दंग. स्टोवची भुणभुण चालू होती. 4 कोपऱ्यात 4 स्टोव ओरडत होते. 4 शेगड्या रसरसलेल्या होत्या. सकाळी सकाळीसुद्धा घामाने ओला झालो होतो. माझे पैसे आज देतोय ना तू? हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नाही तर आईच्या वल्ल्यावर जाशील. घेतलेलं देण्याची दानत नाही तिची. गावी आली तेव्हा 50 दिलं. म्हणलं घरात काय नाही, कचकच नको. 10च्या 5 नोटा दिल्या. परत निघाले तरी दिले नाही. पांढऱ्या पायाची. मावशी आज पैसे देतोय ना मी. माझा आवाज चढला. तशी म्हणाली, काय उपकार करतो का तू? इथं घाम गाळती मी. लांडी लाबाडी नाही करत. नवरा बांधरात नाही माझा. मी उठलो, बाहेर पडलो. जेवलोच नाही. असंच भटकत राहिलो. डोकं भणभणत होतं. मावशीच्या खोलीतले 4 स्टोव डोक्यात पेटले होते. ते मेंदू जाळत होते, ओरडत होते. मार्ग सापडेना. ऑफिसला आलो. तसाच बसून होतो. दुपारनंतर शेठ आला. मी समोर उभा. हाँ बोल जगत, कुछ बताने का क्या? शेठ घरून पत्र आले. सब ठीक आहे ना? शेठ 200 रुपये पाठवायचे तो. आईची तब्येत. माझे डोळे भरले. शेठनं 100च्या 2 नोटा दिल्या. आलोच पोस्टात जाऊन, असं सांगून मी धावत सुटलो. तसं मोठा मार्केट ते कोळीवाडा. धावत सुटलो. 200 रुपये मावशीला दिले. अरे 400 देणार होता ना? मी बोललो नाही, जेवलोही नाही. परत फिरलो. 200 रुपयांना मी फसलोय हे शेठला सांगता येत नव्हतं. कसे वसूल करावेत हे सुचत नव्हतं. त्यानंतर तो कोकणस्थ मुस्लिम आमच्या ऑफिसला आला नाही. एक दिवस माझी ट्यूब लागली. त्याचा नंबर माझ्याकडे होता. फोन केला तर तो घेत नव्हता. मी फोन डिरेक्टरीतनं त्याचा पत्ता शोधून काढला. दुसऱ्या दिवशी थेट त्याच्या एरियात पोचलो. गल्लीचं नाव होतं, त्याचं नाव होतं, पण डिरेक्टरीत इमारतीचं नाव, मजला, रूम नंबर नव्हता. जातोय कुठे या भ्रमात मी रस्त्यावर फेऱ्या मारत राहिलो. वाटलं आता रस्त्यावर येईल, मग येईल, पण तो काही रस्त्यावर आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गेलो. तिसऱ्या दिवशी गेलो. 9 वाजेपर्यंत त्याचा शोध घ्यायचा, परत फिरायचं. 4 वेळा जाऊन भेटला नाही. रस्त्यावर एक टपरी होती. त्याने मला हटकलं. कोण आहे रे तू? रोज सकाळी इथं फिरतो तू? मी वस्तुस्थिती सांगितली. चांगल्या घरातला दिसतो, परत इथं काय येऊ नको. का परत काय येऊ नको? अरे तो माणूस लय पोचलेला आहे. तू सांगितलेल्या वर्णनावरनं माझी खात्री झाली. 200 गेले ना, जाऊ दे आता. जीव वाचला, देवाचे आभार मान. मी परत फिरलो. हातापायाची शक्तीच गेली होती. शेठनी आता खऱ्या अर्थाने मला कामाला लावलं. जपानी जर, जपानी 644 कापड, एटीकेटी, डॉलर चलन याची शेठ परस्पर बाहेर तस्करी करत होता. त्याची माणसं बाहेर काम करत होती. विजय बिल्डर हे नाव फक्त धुळफेक होती. ऑफिसमधनं यंत्रणा हाले, बाहेर व्यवहार चालत. मला बॅग बॉक्स घेऊन ठराविक अंतर टॅक्सीनं जावं लागे. पुढे ठरल्या ठिकाणी दुसरा माणूस भेटे. त्याच्या ताब्यात तो ऐवज दिला की माझं काम संपलं. माणसं बदलत माल जात होता. कुठून येतो, कुठे जातो, त्या बॅगेत बॉक्समध्ये नेमकं काय आहे माहिती नाही. गाढवाच्या पाठीवर लादलेल्या पोत्यात कसला माल आहे हे गाढवाला माहिती असतं का? माझी प्रचंड जिज्ञासा. त्या जिज्ञासेतूनच माल कुठे खरेदी केला जातो हे समजलं. भुलेश्वरच्या एका कपड्याच्या दुकानात माल मिळे. माल मिळण्याचं ठिकाण सापडलं. शेठचं नाव सांगितलं, पण गुप्तता पाळण्याचं वचन घेतलं. भांडवल नव्हतं. 15 रुपयांनी 5 मीटर केटीचं कापड घेतलं. ते 5 मीटर 60 रुपयांनी विकलं. ते 300 पुन्हा गुंतवले. असं भांडवल उभं राहिलं. त्यावेळी ड्युटी चुकून आणलेलं परदेशी कापड, किमती वस्तू अशा पद्धतीने विकल्या जायच्या. पाहता पाहता माझ्या हातात पैसा खेळायला लागला. उड्या मारायला लागला. माझी राहणी बदलली. तो जमाना राजेश खन्नाचा. तंगविजार नेहरू शर्ट आला. मुळात मी दिसायला चांगला. डोक्यावर गोंडा. माझं वागणं, बोलणं, राहणी सगळं बदललं. मावशी न मागता मी पैसे द्यायला लागलो. आता मावशी माझं कौतुक करायला लागली. आईवर सुद्धा कौतुकाचा वर्षाव करायला लागली. पारी तुझी लय मायाळू बघ. परिस्थिती लाचारीची, पण बहीण असावी ना तर पारीसारखी. मावशीने आग्रह केला म्हणून विमलला मुंबईला बोलवून घेतली.
तिला दागिने केले. गावाकडे पैसे पाठवत होतो. बरंचसं कर्ज फेडलं. 2 अंगठ्या केल्या, 1 चेन केली. आप्पांना भिवंडीवरनं बोलवलं. त्यांना 1 अंगठी देऊन टाकली. माझ्या खाण्यापिण्याची मावशी विशेष काळजी घेत होती. दिवसा आड कोंबडी, तेल गळत असलेली चपाती, खिशात पैसा, पोटात कोंबडी, आवडीचे पदार्थ. मी फुगतच चाललो. श्रोते हो, हा होता आजचा भाग. जगन्नाथ शिंदे यांचं आत्मचरित्र डोंगरा एवढी माणसं याचा. यापुढची गोष्ट ऐकूयात. उद्या काय घडलं शिंदे सरांच्या आयुष्यात हे ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.